सुप्रभात. आजचा सुविचार आहे, केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. पुन्हा एकदा सांगते, आजचा सुविचार आहे, केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. काल आपण संत कृपा झाली ही अभंगवाणी बहिणाबाईंची अभ्यास करीत होतो. त्यातल्या आपण 3 ओव्या अभ्यासल्या आहेत. संत कृपा झाली इमारत फळाली, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया, नामातयाचा किंकर, तेने रचिले ते आवारा. संत तुकारामांच्या शिष्या बहिणाबाई. संत कृपा झाली या अभंगात त्यांनी महाराष्ट्रात वारकरी संप्रदायरूपी मंदिराच्या उभारणीमध्ये असलेला संतांचा मोलाचा वाटा अत्यंत सोप्या शब्दात वर्णन केला आहे. महाराष्ट्राला अनेक संत लाभले. त्या संतात सर्वात पहिले संत होते ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वरांनी वारकरी संप्रदायाच्या मंदिराचा पाया रचला. संत ज्ञानेश्वरांनी रचलेल्या या पायावर संत नामदेवांनी भिंती उभारल्या, म्हणजेच पूर्ण भारतभर फिरून वारकरी संप्रदायाचा प्रचार केला. म्हणून नामदेव स्वतःला सेवक म्हणतात, कारण मी सेवक आहे आणि मी माझ्या विठुरायाची भक्ती सर्व भारतभर पसरवणार आहे. आता आपण पुढच्या ओळी बघू. जनार्दन एकनाथ खांब दिधला भागवत. जनार्दन हे एकनाथांचे गुरु. खांब म्हणजे स्तंभ, पिलर. दिधला म्हणजे दिला, टू गिव्ह. आणि भागवत धर्म, जो विष्णू भक्तांचा पंथ आहे, तो भागवत धर्म. आता संत जनार्दन हे एकनाथांचे गुरु. यांनी वारकरी संप्रदायाला भागवत धर्माची जोड दिली. संत एकनाथ व संत जनार्दन यांनी भागवत धर्माची निर्मिती केली होती. त्या दोघांनी वारकरी संप्रदायामध्ये भागवत धर्माला जोडून दिले आणि मग ह्या वारकरी संप्रदायाचे स्वरूप फार मोठे झाले. संत एकनाथ व संत जनार्दन या दोघांच्या कृपेने वारकरी संप्रदाय मजबूत झाला. दिवसेंदिवस त्याची प्रगती होत गेली आणि त्याच्यामध्ये सगळे संत एक एक करून मिसळू लागले. अशी ही संतकृपा बळकट होत गेली. पुढची ओवी बघू. तुका झालासे कळस, भजन करा सावकाश. या संतांच्या माळेमध्ये शेवटच्या माळेचा मणी म्हणजे तो तुकाराम. ज्ञानेश्वर, निवृत्ती, नामदेव, जनार्दन, एकनाथ, बहिणाबाई आणि सगळ्यात शेवटी कळश चढवणारे ते तुकाराम या माळेचा शेवटचे संत. कळस म्हणजे शिखर, सावकाश म्हणजे संतपणे, स्लोली. आता तुकारामांची जी अभंग रचना होती ती भक्ती मार्गाची होती. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानाच्या साह्याने वारकरी संप्रदायाला सुरुवात केली, तर तुकारामांनी भक्ती मार्गाने ही इमारत पूर्ण केली. पूजा अर्चा, कर्मकांड, जप तप यामध्ये न पडता फक्त परमेश्वराचे नामस्मरण करा. भक्तीचा हा मार्गच योग्य आहे, असे तुकाराम म्हणत होते. देवाचे नाव घेताना सकाळ संध्याकाळ कुठलाही वेळ बघायची गरज नाही, स्नान करायची गरज नाही. तुम्ही केव्हाही देवाचे नामस्मरण करू शकता. देव तुमच्या पाठीशी उभा आहे. आता अखेरच्या 2 ओळी पाहू. बहिणी म्हणे फडकती ध्वजा, निरूपणा केले बोजा. बहिणी म्हणजे बहिणाबाई. निरूपण म्हणजे विवेचन, एक्सप्लेनेशन. बोजा म्हणजे जबाबदारी, रिस्पॉन्सिबिलिटी. भजन म्हणजे देवाचे कीर्तन, स्तुतिपर काव्य. बहिणाबाई म्हणतात की वारकरी संप्रदायाला पुढे नेण्याचे कार्य मी माझ्या खांद्यावर घेतले आहे. वारकरी संप्रदायाचा प्रचार मी निरूपणाच्या माध्यमातून म्हणजेच एक्सप्लेनेशनमधून, म्हणजे सर्वांना प्रचार करून सर्वांना वारकरी संप्रदायाची महती सांगत किंवा संतांच्या गोष्टी सांगत मी हा प्रचार पुढे करत राहणार आहे. वारकरी संप्रदायाला पुढे मी नेत राहणार आहे. मी कुठेही या वारकरी संप्रदायाला खंड पडू देणार नाही. पुन्हा एकदा कविता समजवते आहे. वारकरी संप्रदायाची निर्मिती संतांनी केली.
संतांच्या आशीर्वादाने वारकरी संप्रदाय निर्माण झाला. 770 वर्षापूर्वी वारकरी संप्रदायाला निर्माण करणारे संत ज्ञानेश्वर यांनी मंदिर उभे केले. त्याचा पाया घातला, म्हणजे बेस तयार केला. संत नामदेवांनी साऱ्या भारतभर फिरून वारकरी संप्रदायाचा प्रचार केला. संत जनार्दन स्वामी व एकनाथांनी भागवत धर्माला वारकरी संप्रदायात जोडले आणि वारकरी संप्रदाय अजून मजबूत केला. तुकारामांनी भक्ती मार्गाचा विचार केला. पूजा अर्चा न करता तुम्ही केव्हाही कधीही देवाचे नामस्मरण करा, असा विचार तुकारामांनी प्रत्येक माणसात रोवला. संतांनी तर आपले कार्य केले. आता बहिणाबाई म्हणतात की माझे कार्य बाकी राहिले आहे. वारकरी संप्रदायाचा झेंडा, तो भगवा झेंडा खांद्यावर घेऊन मी निरूपणासाठी, म्हणजे एक्सप्लेनेशनसाठी पूर्ण वारकरी संप्रदायाची निर्मिती कशी झाली हे गोष्टी रूपाने साऱ्या समाजाला, साऱ्या लोकांना सांगत फिरणार आहे. अशी ही संत कृपा झाली ही काव्यरचना आहे. संत कृपा झाली इस संत वाणी को मैं हिंदी में एक बार बताती हूँ. 770 साल पहले ज्ञानदेवे रचला पाया, यानी ज्ञानेश्वर ने इस मंदिर को बनाने के लिए उसका बेस बनाया. नामा तयाचा किंकर त्याने उभारिले आवार. संत नामदेव ने भारतभर वारकरी संप्रदाय का प्रचार किया. इस वारकरी मंदिर को बनाने के लिए उन्होंने वॉल बनाए. जनार्दन एकनाथ खांब दिदला भागवत. जनार्दन स्वामी और एकनाथ स्वामी, इन्होंने भागवत धर्म को वारकरी संप्रदाय से जोड़ दिया. जैसे मंदिर के पिलर और बढ़ाकर मंदिर को मजबूत किया. अभी इस मंदिर का कलश चढ़ाने का काम तुकाराम ने किया. तुका झाला से कलश, भजन करा सावकाश. तुकाराम ने इस मंदिर का कलश चढ़ाया, यानी भगवान का नाम ले लो, पूजा पाठ करने की कोई ज़रूरत नहीं. अपना समय निकालकर भगवान को याद करो. बहिणी म्हणे फडकती ध्वजा, निरूपणा केले बोजा. बहनाबाई कहती है कि मैंने अब वारकरी संप्रदाय को सामान्य जनता तक पहुंचाने का काम मेरे कंधों पे लिया है. मैं इस संप्रदाय को और फैलाना चाहती हूँ. वारकरी संप्रदाय का मंदिर तो तैयार हो गया है. अब सारे समाज में वारकरी संप्रदाय का नाम हो और सारे लोगों के मन में वारकरी संप्रदाय के प्रति प्यार हो. इसलिए मैं इस वारकरी संप्रदाय को अपने समाज तक, हर एक व्यक्ति के मन में पहुंचाना चाहती हूँ और इस वारकरी संप्रदाय को और बढ़ाना चाहती हूँ. संत कृपा झाली ही कविता तुमच्या वहीमध्ये 2दा लिहा. तुम्हाला दिलेले समानार्थी शब्द आणि धड्याखालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या वहीमध्ये पूर्ण लिहून काढा. मराठी भाषा अतिशय सोपी आहे. तुम्ही जर त्याचा रोज अभ्यास केला तर ती तुम्हाला कठीण वाटणार नाही. ठीक आहे तर मुलांनो, आपण आता उद्या भेटूया. घरी राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद.